नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉइंट या चॅनलवर आपले स्वागत आहे। मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न सांगणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राइब कराल। बघा, तुम्हाला रेल्वे भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न जे असतील त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तरीही तुम्ही मन लावून किंवा लक्ष लावून हा व्हिडिओ ऐकायला पाहिजे। चला तर मग बघूया प्रश्न क्रमांक 1। बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, नियतकालिक सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना प्रभावी अनुभाराचे काय होते? तर यामध्ये पर्याय दिलेला आहे। ए ते वाढते, बी ते कमी होते, सी ते स्थिर राहते, डी ते चौथ्या गटापर्यंत वाढते आणि नंतर कमी होते। तर बघा, यामध्ये पर्याय क्रमांक ए ते वाढते हे उत्तर बरोबर आहे। तर एका कालावधीत डावीकडून उजवीकडे जाताना अनुक्रमांक हा एकामागून एक वाढत असतो। म्हणजेच केंद्रकावरील घनभार हा एका वेळी एका युनिटने वाढतो। तथापि अतिरिक्त इलेक्ट्रॉन हे त्याच्या बाह्यतम कड्यात जोडले जातात। म्हणूनच नेहमी डावीकडून उजवीकडे जाताना सारणीमध्ये प्रभावी अनुभार हा वाढत असतो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2। आधुनिक आवर्त सारणीतील खालीलपैकी कोणत्या गटात हॅलोजन आहेत? तर यामध्ये पर्याय दिलेला आहे। ए गट 18, बी गट 1, सी गट 17, डी गट 2। तर याचे बरोबर उत्तर आहे गट 17। तर बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये गट 17 मध्ये हॅलोजन आहेत आणि गट 17 ह्या आवर्त सारणीमध्ये उजवीकडून दुसऱ्या स्तंभात आहेत। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3। तर जेव्हा धातू कार्बोनेट आम्लाशी अभिक्रिया करते तेव्हा अभिक्रियेचे उत्पादित घटक कोणते असतात? यामध्ये पर्याय ए दिलेला आहे, मीठ आणि हायड्रोजन, बी कार्बन डायऑक्साईड, सी मीठ, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी, डी मीठ, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे सी, मीठ, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी। जेव्हा आम्ल आणि धातू अभिक्रिया करतात तेव्हा आम्लाद्वारे धातूचे सेवन केले जाते। म्हणजेच धातूचा घनतुकडा दृश्यमानाने हा लहान होत जातो। तर प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणते आयसोसायनिक आम्ल दर्शवते? त्यामध्ये पर्याय ए दिलेला आहे, HNCO, बी CNO, सी HCO आणि डी HNC। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, HNCO। आयसोसायनिन आम्ल हे एक रासायनिक संयुग आहे। हा एक रंगहीन, अस्थिर आणि विषारी वायू आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5। इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेफॅथलिक आम्ल यांच्यातील संक्षेपण अभिक्रियेद्वारे खालीलपैकी कोणता पॉलिमर मिळतो? तर पर्याय ए आहे टेरेलिन, पर्याय बी आहे PMMC, सी आहे PVC आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही। तर बघा, याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टेरेलिन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6। खालीलपैकी कोणता क्रॉस लिंक्ड पॉलिमर आहे? तर यामध्ये पर्याय ए आहे बेकेलाइट, बी मेलामाइन, सी फॉर्मल्डिहाइड रेझिन आणि डी वरील सर्व। तर याचे बरोबर उत्तर आहे डी, वरील सर्व। क्रॉस लिंक म्हणजे एक बंध किंवा हा बंधाचा एक छोटासा क्रम असतो जो की पॉलिमरला एका साखळीला, पॉलिमरची जी साखळी असते त्या साखळीला एक दुसऱ्याशी जोडत असतो। त्यांनाच पॉलिमर असे म्हणतात। म्हणून बेकेलाइट, मेलामाइन आणि फॉर्मल्डिहाइड रेझिन हे सगळेच क्रॉस लिंक्ड पॉलिमर आहेत। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7। खालीलपैकी कोणता धातू चाकूने सहज कापता येतो? तर यामध्ये पर्याय दिलेले आहे, ए सोडियम, बी मॅग्नीज, सी जस्त आणि डी कठील। बघा, तर मॅग्नीज, जस्त आणि कठील हे हार्ड मटेरियल आहे, म्हणजे हार्ड मेटल्स आपण याला म्हणू, कठीण धातू सुद्धा आपण याला म्हणू शकतो। तर सोडियम हा एकदम सहज चाकूने कापता येणारा धातू आहे। म्हणूनच याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सोडियम।
आणि सोडियमला आपण कधीही हवेच्या संपर्कात येऊ देत नाही, कारण सोडियम जेव्हा हवेच्या संपर्कात येतो तेव्हा तो लगेच पेट घेत असतो, म्हणजेच त्याला आग लागते. म्हणूनच त्याला द्रवामध्ये म्हणजेच केरोसिनमध्ये ठेवले जातात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते कॅशन नाही? त्यामध्ये पर्याय ए आहे ॲल्युमिनियम आयन, बी तांबे आयन, सी सल्फेट आयन आणि डी झिंक आयन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सल्फेट आयन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. कांस्य धातूचे मुख्य घटक कोणते आहे? बघा, पर्याय क्रमांक ए आहे ॲल्युमिनियम आणि निकेल, बी तांबे आणि कथील, सी जस्त आणि निकेल, डी तांबे आणि जस्त. तर यामध्ये पर्याय क्रमांक बी तांबे आणि कथील हे उत्तर बरोबर आहे. तर कांस्य हे तांबे आणि कथील यांच्यापासून एक मिश्र धातू बनलेला असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते ॲल्युमिनियमचे सामान्य धातू आहे? बघा, ॲल्युमिनियम हा आपल्याला जमिनीमधून किंवा पृथ्वीमधून फ्री फॉर्ममध्ये मिळत नाही, म्हणजे तो एका ओरसोबत असतो, तर त्याला बॉक्साईड असे म्हणतात. बघा, पर्याय क्रमांक ई दिलेला आहे बॉक्साईड, बी क्रोमाइड, सी क्रायोलाइट, डी मोनोझाईट. तर याचे बरोबर उत्तर आहे बॉक्साईड. ॲल्युमिनियम हा धातू पृथ्वीच्या कवचातील सर्वात मुबलक धातू आहे. हा सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतो. हा बॉक्साईटपासून किंवा बॉक्साईटच्या रूपांतरात आपल्याला मिळत असतो. हा एक प्रकारच्या खडकासारखा आपल्याला दिसतो आणि त्यामधून आपल्याला ॲल्युमिनियम हे सेपरेट करावे लागत असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. सिमेंट क्लिंकरमध्ये जिप्सम जोडण्याचा उद्देश काय आहे? तर यामध्ये पर्याय दिलेला आहे सिमेंटची तन्य शक्ती वाढवण्यासाठी, बी कॅल्शियम सिलिकेटचे कण बांधण्यासाठी, सी सिमेंटच्या सेटिंगचा दर कमी करण्यासाठी, डी कोलायडल जेल तयार करण्याच्या मदत करण्यासाठी. बघा, तर यामध्ये पर्याय क्रमांक सी सिमेंटच्या सेटिंगचा दर कमी करण्यासाठी हे उत्तर बरोबर आहे. तर सिमेंटमध्ये जिप्सम घालण्याचा एक मुख्य उद्देश म्हणजे सिमेंट पाण्यात मिसळल्यानंतर त्याची हायड्रेशन प्रक्रिया जी आहे ती मंदावते. तर त्यासाठी जिप्सम हा सिमेंटमध्ये वापरत असतात आणि सिमेंटच्या सेटिंगचा दर कमी करण्यासाठी सुद्धा जिप्समचा उपयोग होत असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते अधातू खनिज आहे? त्यामध्ये आहे पर्याय क्रमांक ए मॅंगनीज, बी मॅग्नेशियम, सी जिप्सम आणि डी बॉक्साईट. बघा, मॅंगनीज हा सुद्धा धातू आहे, मॅग्नेशियम हा सुद्धा धातू आहे आणि बॉक्साईटमधून सुद्धा आपल्याला धातूच मिळतो ॲल्युमिनियम. तर याचे बरोबर उत्तर आहे जिप्सम. आणि जिप्सम हा एक नॉन मेटॅलिक खनिज आहे, म्हणजेच तो अधातू आहे आणि हा गाळामध्ये तयार होत असतो. तर प्रश्न क्रमांक 12चे बरोबर उत्तर हे सी जिप्सम असे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. हिरव्या फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू वापरला जातो? तर हिरव्या फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी पर्याय दिलेले आहे ए कार्बन डायऑक्साईड, बी इथेन, सी हायड्रोजन, डी ॲसिटिलीन. तर याचे बरोबर उत्तर आहे ॲसिटिलीन इथिन. तर बघा, हा जो फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी ॲसिटिलीन हे वापरत असतात आणि याच्यापासून आपल्याला दुसरे साईड इफेक्टसुद्धा कुठले नाही, म्हणून आपण नैसर्गिकरित्या पिकवलेली फळेच खायला पाहिजे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता पदार्थ खूप कठीण आणि खूप लवचिक आहे? तर यामध्ये पर्याय ए दिलेला आहे कार्बोरंडम, बी टंगस्टन, सी कास्ट आयर्न आणि डी निक्रोम. तर यामध्ये पर्याय क्रमांक डी निक्रोम हे बरोबर उत्तर आहे. निक्रोम हे निकेल आणि क्रोमियम या दोन धातूंचे मिश्रण आहे.
हे मिश्रण प्रतिरोधक गरम करणारे मिश्रण आहे आणि हे मोठ्या प्रमाणात हीटरसाठी वापरले जाते. आपल्या घरामध्ये जर हीटर असेल तर त्यामध्ये निक्रोम हा धातू वापरला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. कॅथोड किरण प्रयोगाच्या आधारे गोल्डस्टाईनने खालीलपैकी कोणता उपअणू कण शोधला? तर बघा, त्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे ए प्रोटॉन, बी न्यूट्रॉन, सी इलेक्ट्रॉन आणि डी म्युऑन. तर गोल्डस्टाईनने प्रोटॉन हा उपअणू शोधला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. कोणता वायू चुन्याच्या पाण्याला दुधाळ बनवतो? त्यामध्ये पर्याय दिलेला आहे ए ऑक्सिजन, बी हायड्रोजन, सी कार्बन डायऑक्साईड आणि डी कार्बन मोनॉक्साईड. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड वायू निर्देशक म्हणून चुन्याचे पाणी दर्शवण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. शुद्ध पाण्याचा pH किती असतो? त्यामध्ये आहे पर्याय ए 0, पर्याय बी 7, पर्याय सी 14, पर्याय डी 8. बघा, तुम्हाला माहिती असेल की 0 ते 7 पर्यंत जे काही pH व्हॅल्यू असतो ते ॲसिड्स असतात आणि 7 ते 14 पर्यंत खाली जर आपण गेलो तर ते सगळे बेस असतात आणि 7 नंबर हा न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे तो ॲसिड पण नाही आणि बेस पण नाही. तर शुद्ध पाण्याचा pH व्हॅल्यू हा 7 असतो. म्हणूनच पाण्याला चव नसते. ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 7. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासाशी संबंधित प्राणीशास्त्राची शाखा म्हणतात. बघा, प्राण्यांचा अभ्यास करायचा असेल तर त्याची एक स्पेशल शाखा असते. जसं की आपण सुद्धा इंजिनियर बनतो, इंजिनियरमध्ये सुद्धा खूप साऱ्या शाखा आहेत. तसंच डॉक्टरमध्ये सुद्धा खूप साऱ्या शाखा आहेत. शाखा म्हणजे काय, तर आपली एक स्पेशल ब्रांच असते. तसंच सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यासासंबंधी सुद्धा एक प्राणीशास्त्राची एक स्पेशल ब्रँच आहे. तर यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ए हॅर्पेटोलॉजी, बी कीटकशास्त्र, सी पक्षीशास्त्र, डी इचथिओलॉजी. ओके, तर याचे बरोबर उत्तर आहे ए हॅर्पेटोलॉजी. ही सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासाशी संबंधित प्राणीशास्त्राची एक शाखा आहे. तर यामध्ये उभयचर आणि सरपटणारे प्राणी यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या सस्तन प्राण्यांच्या गटात प्लेसेंटा नसतो? त्यामध्ये ए प्रोटोथेरिया, बी मेटॅथेरिया, सी यूथेरिया आणि डी थेरिया. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे प्रोटोथेरिया. ऑप्शन नंबर ए प्रोटोथेरिया. हे अंडे देणारे प्राणी आहेत. सस्तन प्राणी आपल्या पिल्लांना आहार म्हणजेच दूध देऊ शकतात. तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. त्वचेच्या रंगासाठी कोणता रंगद्रव्य जबाबदार आहे? यामध्ये पर्याय ए दिलेला आहे केराटिन, बी मेलॅनिन, सी कॅरोटीन आणि डी यापैकी काहीही नाही. तुम्हाला केराटिन माहिती असेल, केराटिन ही केसामध्ये आणि नखामध्ये असतो. मेलॅनिन हा आपल्या शरीरामध्ये आपल्याला रंग देण्यासाठी, म्हणजेच याला रंगद्रव्य सुद्धा म्हटले जाते. मेलॅनिनमुळे आपल्या शरीराचा रंग गोरा, काळा किंवा सावळा हा दिसत असतो. तर त्वचेच्या रंगासाठी मेलॅनिन हा रंगद्रव्य वापरला जातो. म्हणजेच याचे बरोबर उत्तर बी मेलॅनिन हे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते ऊतक अवयवांच्या आतील भिंतीमध्ये आढळते? त्यामध्ये पर्याय क्रमांक ए दिलेला आहे विसरल स्नायू ऊतक, बी सांगाडा स्नायू ऊतक, सी हृदय स्नायू ऊतक, डी यापैकी काहीही नाही. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विसरल स्नायू ऊतक. हे पोट आणि आतड्यांसारख्या अवयवांमध्ये तसेच रक्तवाहिन्यांमध्ये असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22.
खालीलपैकी कोणता मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे? त्यामध्ये आहे पर्याय ए अग्रमस्तिष्क, पर्याय बी मध्य मस्तिष्क, पर्याय सी हिंडब्रेन, पर्याय डी यापैकी काहीही नाही. बघा, तर यामध्ये बरोबर उत्तर आहे अग्रमस्तिष्क. अग्रमस्तिष्क हा मेंदूचा एक पुढील भाग असतो आणि तो सगळ्यात मोठा भाग म्हटला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. रक्तक्षय हा एक विकार आहे ज्यामध्ये रिकामी जागा. तर पर्याय क्रमांक ए दिलेला आहे RBC मध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, बी लघवीतून रक्त बाहेर पडणे, सी रक्तातील युरियाच्या एकाग्रतेची वाढ होणे, त्यानंतर आहे डी लघवीमध्ये ग्लुकोजचे प्रमाण कमी होणे. तर प्रश्न क्रमांक 23 चे उत्तर आहे लघवीतून रक्त बाहेर पडणे, पर्याय क्रमांक बी. हा एक विकार आहे, यामध्ये आपल्या लघवीवाटे काही रक्त बाहेर पडत असते, त्यालाच रक्तक्षय असा आजार सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24. त्यामध्ये हेनलेचे लांब लूप असतात आणि ते मेंदुलापर्यंत पसरतात. त्यामध्ये पर्याय ए दिलेला आहे रेनल कॉर्पस्कल, बी कार्टिकल नेफ्रॉन, सी जक्सटेमेड्युलर नेफ्रॉन आणि डी हेनलेचा लूप. बघा, तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जक्सटेमेड्युलरी नेफ्रॉन. तर हे नेफ्रॉन जे असतात ते मूत्रपिंडामध्ये एक कार्य करत असतात. जे काही रक्तामध्ये आपल्या कचरा असतो किंवा अतिरिक्त पदार्थ असतात ते काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये हे उपयुक्त असतात. ओके. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. आतड्यांमधील पचन आणि शोषण पूर्ण झाल्यानंतर उरलेले द्रव आणि क्षार शोषण्यासाठी आणि त्यातील घटकांना स्निग्ध पदार्थ श्लेष्मामध्ये मिसळण्यासाठी खालीलपैकी कोणता वापरला जातो किंवा कोणता घटक वापरला जातो? त्यामध्ये आहे पर्याय क्रमांक ए सेकम, बी कोलन, सी गुदाशय आणि डी यापैकी काहीही नाही. तर याचे पर्याय क्रमांक ए सेकम हे बरोबर उत्तर आहे. सेकम ही एक थैली असते जी मोठ्या आतड्याच्या पहिल्या भागात बनलेली असते आणि हे जे लहान आतडे असतात यांना कोलांशी जोडणे तो मोठ्या आतड्याचा सुद्धा एक भाग आपण त्याला म्हणू शकतो किंवा लहान आतड्याला जोडण्यासाठी सुद्धा ते मदत करत असते. तर याचे बरोबर उत्तर आहे सेकम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. लॅक्टोजचे विघटन करणारे एन्झाईम कोणते आहे? त्यामध्ये पर्याय ए दिलेला आहे लिपेस एन्झाईम, पर्याय बी पेप्सिन, पर्याय सी अमायलेज आणि पर्याय डी लॅक्टेज. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय डी लॅक्टेज. तुम्हाला माहिती असेल लॅक्टोज शुगरचे विघटन करण्यासाठी लॅक्टेज हे एक महत्त्वाचे आहे. तर यामध्ये हे एन्झाईम लहान आतड्याच्या अस्तरात असतो आणि लॅक्टोजमुळे जे काही दुधातली साखर असते त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यासाठी लॅक्टेज हे खूप महत्त्वाचे असतात आणि ते मेंदुलापर्यंत पसरतात. त्यामध्ये पर्याय ए दिलेला आहे रेनल कॉर्पस्कल, बी कार्टिकल नेफ्रॉन, सी जक्सटेमेड्युलर नेफ्रॉन आणि डी हेनलेचा लूप. बघा, तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जक्सटेमेड्युलरी नेफ्रॉन. तर हे नेफ्रॉन जे असतात ते मूत्रपिंडामध्ये एक कार्य करत असतात. जे काही रक्तामध्ये आपल्या कचरा असतो किंवा अतिरिक्त पदार्थ असतात ते काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये हे उपयुक्त असतात. ओके. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. आतड्यांमधील पचन आणि शोषण पूर्ण झाल्यानंतर उरलेले द्रव आणि क्षार शोषण्यासाठी आणि त्यातील घटकांना स्निग्ध पदार्थ श्लेष्मामध्ये मिसळण्यासाठी खालीलपैकी कोणता वापरला जातो किंवा कोणता घटक वापरला जातो? त्यामध्ये आहे पर्याय क्रमांक ए सेकम, बी कोलन, सी गुदाशय आणि डी यापैकी काहीही नाही. तर याचे पर्याय क्रमांक ए सेकम हे बरोबर उत्तर आहे. सेकम ही एक थैली असते जी मोठ्या आतड्याच्या पहिल्या भागात बनलेली असते आणि हे जे लहान आतडे असतात यांना कोलांशी जोडणे
तो मोठ्या आतड्याचा सुद्धा एक भाग आपण त्याला म्हणू शकतो किंवा लहान आतड्याला जोडण्यासाठी सुद्धा ते मदत करत असते. तर याचे बरोबर उत्तर आहे सेकम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. लॅक्टोजचे विघटन करणारे एन्झाईम कोणते आहे? त्यामध्ये पर्याय ए दिलेला आहे लिपेस एन्झाईम, पर्याय बी पेप्सिन, पर्याय सी अमायलेज आणि पर्याय डी लॅक्टेज. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय डी लॅक्टेज. तुम्हाला माहिती असेल लॅक्टोज शुगरचे विघटन करण्यासाठी लॅक्टेज हे एक महत्त्वाचे आहे. तर यामध्ये हे एन्झाईम लहान आतड्याच्या अस्तरात असतो आणि लॅक्टोजमुळे जे काही दुधातली साखर असते त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यासाठी लॅक्टेज हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते कारण लाल पाण्याचे कारण आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 क्लोस्ट्रिडियम हेमोलिटिकम, बी ॲक्रोमोबॅक्टर ॲनिटॅटम, सी एस्चेरिचिया कोलाई आणि डी साल्मोनेला टायफिमुरियम. तर यामध्ये पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे क्लोस्ट्रिडियम हेमोलिटिकम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता विषाणू सामान्य सर्दी म्हणून देखील ओळखला जातो? त्यामध्ये पर्याय ए आहे व्हेरिओला विषाणू, पर्याय बी रायनो व्हायरस, पर्याय सी व्हेरिसेला झोस्टर विषाणू आणि डी मायक्सो व्हायरस. यामध्ये पर्याय क्रमांक बी रायनो व्हायरस हे बरोबर उत्तर आहे. हा मानवामध्ये सर्वात सामान्य विषाणूजन्य संसर्गजन्य एजंट आहे आणि हा सामान्य सर्दीचे एक प्रमुख कारण सुद्धा याला आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला सर्दी जर झाली असेल तर आपल्या बॉडीमध्ये रायनो व्हायरस हा विषाणू असू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमुळे बुरशीजन्य रोग वाढतात? तुम्हाला माहिती असेल बुरशी हिवाळ्यासारख्या वातावरणामध्ये बुरशी खूप जास्त ओलावा जिथे असेल तिथे बुरशी वाढत असते. तर तसे आपल्याला त्वचेचे आजारसुद्धा बुरशीचे होत असतात. त्यामध्ये बघा पर्याय ए दिलेला आहे उष्णता आणि ओलावा, बी थंड आणि कोरडे, सी दमट आणि थंड, डी जळजळीत उष्णता. बघा तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उष्णता आणि ओलावा. जर जास्त उष्णता आणि ओलावा जर असेल तर आपल्याला आपल्या त्वचेला बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30. आजचा शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वनीकरण साहित्य बायोमास म्हणून वापरले जाऊ शकते? तर यामध्ये आहे पर्याय क्रमांक ए लाकडाचे अवशेष, बी टॅलो, सी माशांचे तेल आणि डी खत. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लाकडाचे अवशेष. बायोमासमध्ये उष्णता, वीज आणि वाहतूक यासह विविध प्रकारचा उपयोग केला जातो. तर त्यासाठी हे जे लाकडाचे अवशेष असतात हे वापरले जातात. म्हणूनच वनीकरण साहित्य बायोमास म्हणून लाकडाचे अवशेष यांचा वापर केला जातो. आता लाकडाचे अवशेष म्हणजे काय? तर झाडं कापल्यानंतर त्यापासून जे काही लाकूड राहतात त्यांना लाकडाचे अवशेष आपण असे म्हणू शकतो. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.